नमस्कार, मी विक्रांत जोशी. मुंबई 24 या विशेष सत्रात आपलं स्वागत. आज आम्ही महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्रीयुक्त एकनाथराव खडसे यांची भेट घेतली. पुत्रशोकातून अजूनही खडसे कुटुंबीय सावरलेलं नाही, पण महाराष्ट्रात चाललेला एकंदर राजकीय कारभार बघून खडसेंशिवाय कोण बोलणार ह्यावर आम्ही थांबलेलो होतो. या मुलाखतीत त्यांनी काही नेत्यांना चिमटे तर काढलेच, पण आपल्या पक्षातील काही गोष्टींकडे कार्यकर्त्यांचे लक्ष सुद्धा वेधले आहे. पाहूया खास पेशकश फक्त तुमच्यासाठी. सर नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्राच्या भाजपचे नेते वाढले आणि कार्यकर्ते घटले असं एकंदर चित्र भाजपमध्ये दिसतंय. त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? नाही, असं नाही, ते या उलट परिस्थिती आहे. भारतीय जनता पार्टीचा विस्तार गाव पातळीपर्यंत झाला आणि नुकतंच 4-6 महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या बूथ लेव्हलपर्यंत जाण्याचा एक आमचा कार्यक्रम पार पाडला. एकतर 1 बूथ 10 यूथची यंत्रणा आहे, त्याबरोबरीला नवीन जे काही यंत्रणा आले BLO बूथ लेवल ऑफिसर्स आणि बूथ पातळीपर्यंतची संघटनात्मक कामगिरी यासाठी एक कार्यक्रम, आणि दुसरं प्रत्येक गावापर्यंत वाड्या वस्त्यापर्यंत सभासद नोंदणीचा एक आमचा कार्यक्रम नुकताच पार पाडला. आणि त्यामुळे पूर्वीपेक्षा अधिक सदस्य आणि समित्या आमच्या आता तयार झालेल्या आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 90% गावं असे आहेत की ज्यापर्यंत भारतीय जनता पार्टी किंवा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चालवण्यात येत असलेल्या संघटना यांचं काम आता त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. यापूर्वी ते काम होतंच, परंतु त्याला अधिक सक्रिय करण्याचं काम मागच्या 4-6 महिन्यापूर्वी आम्ही केलं आहे आणि त्याला यश आलेलं आहे. सर, एक पॉलिटिकल गॉसिप विचारतो. गॉसिप एक तर तुमचं गडकरींशी जमत नाही, गडकरींचं मुंडेंशी पटत नाही, विनोद तावडेंना देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व मान्य नाही, आणि तिकडे किरीट सोमय्या आपल्या मोदी साहेबांना आपला नेता मानतात. हे कितपत खरं आहे आणि हे खरं आहे का, की हा फक्त गॉसिपच आहे? याला काही तथ्य नाही या गोष्टीमध्ये. हे सर्व नेते भारतीय जनता पार्टीला मानणारे आहेत आणि तेवढं आमचा पक्ष भाजपा एवढंच आहे. एकमेकांविषयी वादविवाद नाही, परंतु आता ह्या गोष्टी काही ठिकाणी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून चालवल्या जातात, काही ठिकाणी, पण असा कुठलाही प्रकार आमच्या तरी अनुभवास नाही आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीला मानणारे आहोत आणि भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व ज्या ज्या ठिकाणी आहे त्यांचा आदर करणारे आहोत. सर, आजपर्यंत तुम्ही एवढे सगळे प्रकरणं बाहेर काढलात, विधानसभेत असोत किंवा इतर वेळाही तुमचे नेते या कार्यक्रमात असतात, पण एकही याला आदर्श सोडला तर योग्य तो दिशा मिळत नाही त्या प्रकरणांना. समजा SITची किंवा तुम्ही CBI इन्क्वायरी मागता, पण आम्हाला असं ऐकायला मिळत नाही की समजा हे प्रकरण झालं तर या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. असं का घडत नाही? म्हणजे त्याला तोड एक्झॅक्टली का नाही होत? नाही, अशा अनेक प्रकरणं आम्ही काढलेत आणि त्या प्रकरणांना न्याय मिळाला. मला आठवतं या ठिकाणी की निवळ हेच नाही, SRAचे प्रकरणं मी काढलेत आणि SRA सरकारला रद्द करावे लागले. मंत्रालय मेक ओव्हरचा एक प्रश्न होता आणि झोपडपट्टी म्हणून त्यांनी मंत्रालय डिक्लेअर केलं होतं. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्यावेळेस मी याच्यावर आक्षेप घेतला, हा साराचा सारा प्रस्ताव सरकारला रद्द करावा लागला. मंत्रालयातच नाही तर मुंबईमधल्या मोठ्या मोठ्या बिल्डर्सला अतिरिक्त मदत देण्याच्या संदर्भामधलं असेल, पुण्यामधल्या रामोशी वतनची 102 एकर जमीन ही एका बिल्डरच्या घशात घातल्याचं प्रकरण असेल, पुण्यामधल्या टेकड्यांवर बांधकामं झालेले त्या संदर्भामधले असतील, हे सर्व सरकारला नोंद करावे लागले, ते रद्द करावे लागलेत. हे प्रस्ताव एक वेळ मांडल्यानंतर त्याचा पाठपुरावा केल्यानंतर बऱ्यापैकी सरकारच्या माध्यमातून अशा भ्रष्टाचाराच्या प्रस्तावांना तथ्य आढळून आल्यामुळे रद्द करावे लागल्याचे अनेक उदाहरणं आहे. मंत्र्यांना याचा फटका बसलेला आहे. मध्ये भुजबळ साहेब आहेत, अन्य आहेत, ह्यांच्याकडे आहे. अजित पवारांना मधल्या कालखंडात राजीनामा द्यावा लागला सिंचन घोटाळ्यामुळे, आणि सिंचन घोटाळ्यामध्ये अनेक निर्णय व मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भामधले घ्यावे लागले. गृह खात्यातल्या गैरव्यवहाराच्या संदर्भात ज्यावेळेस आम्ही मांडत असतो तर अनेक अधिकारी त्यामध्ये निलंबित झाल्याचे काही प्रकरणं आहेत. एक गोष्ट नक्कीच आहे की सरकारने संवेदना घालवल्या आहे. सरकार निगरगट्ट आहे, निर्लज्ज सरकार आहे. त्यामुळे वारंवार आघात करून, प्रतिघात करून, त्यांना सांगून सरकार ठिकाणावर येईलच अशी स्थिती आजची नाही आहे. निर्लज्जपणाचा कळस झाल्यामुळे कितीही भ्रष्टाचाराचे प्रकरणं घेतलेत तरी तातडीनं त्याच्यावर कार्यवाही होईल याची अपेक्षा करणं या सरकारकडून गैर आहे. म्हणून आम्हाला अधिक आक्रमकतेने काम करण्याची अजून गरज भासते आणि आम्ही ते करतो आहोत. सर, आता नुकत्याच जळगावच्या महापालिकेचं रिझल्ट आला, त्यात भाजपाला हवं तसं यश मिळालं नाही. तुरुंगात बसून सुरेशदादा जिंकले असं म्हटलं जातं. यात आपण कुठे कमी पडलात का?
नाही, सुरेशदादा जिंकले वगैरे ही गोष्ट खरी नाही आहे. त्या ठिकाणी 33 जागा फक्त सुरेशजींच्या खानदेश आघाडीला मिळालेल्या आहे आणि त्या नगरपालिकेमध्ये 42 जागा विरोधकांना मिळाल्या आहे. सुरेशजींच्या विरोधामध्ये 4-5 संघटना, शिवसेना, भाजप, मनसे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, आता शिवसेना नव्हती पण राष्ट्रवादी काँग्रेस वगैरे ह्या उभे राहिले. पण मतांचं विभाजन झालं. आज 67% मतं विरोधकांना मिळालेत आणि 33% मतं फक्त सुरेशजींच्या आघाडीला मिळाले. परंतु मतविभाजनामुळे त्या ठिकाणी असं वाटतं की सुरेशजींना 33 जागांवर यश मिळालं, परंतु बहुमत मिळालं नाही. बहुमताला 38 जागा त्या ठिकाणी लागतात. आणि पहिल्यांदा असं घडलं की सुरेशजींना त्याच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा अल्पमतात तिथं बसावं लागलं 33 जागांवर आणि इथे मतांचं विभाजन झाल्यामुळे विरोधकांचा पराभव झालेला आज तरी दिसतो आहे. मुंबई, महाराष्ट्र, जळगाव, विरोधी पक्षपत ही सगळी सर्कस तुम्ही कशी करता साहेब? नाही, तर प्रामुख्यानं जळगाव हा माझा जिल्हा आहे, माझा मतदारसंघ आहे. त्यामुळे आधी सरसलामत तो पगडी पचास या उद्देशानं त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं असतं. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आठवड्यामधले 2 दिवस जळगाव जिल्ह्यामध्ये शनिवार रविवार तरी मी असतो आणि बाकीचे उर्वरित महाराष्ट्रामध्ये प्रवास करणं, मुंबईमध्ये मंगळवार बुधवार ह्या 2 दिवसामध्ये राहणं, जे काही असतात कॅबिनेटचे निर्णय त्याच्यावर पण आपल्या कॉमेंट्स त्याच्यावर देणं किंवा लोकांशी संपर्क सातत्याने या ठिकाणी ठेवणं, या स्वरूपाचे कामं आम्ही करत असतो. एक ठरलेली पद्धती आहे. ज्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र आहे, उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, का अन्य प्रांतामध्ये प्रवासाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारची जी काही कमजोरी आहे ती उघडी करणं, त्या ठिकाणी संपर्क साधणं. मुंबईसारख्या शहरामध्ये सातत्याने या ठिकाणी राहणारं, त्याबरोबरीला मुंबईमधले अनेक जे घटनाक्रम दररोज घडत राहतात त्याच्या संदर्भामध्ये सरकारला धारेवर धरणं किंवा चांगल्या सूचनाही देणं, हे काम निश्चित या 4 वर्षामध्ये एका चांगल्या पद्धतीनं करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. सर, थोडं गृह खात्याकडे वळतो. अलीकडच्या काळात आर पाटील यांच्यावर आपण कधीच करप्शनचा डाग लागलेला नाही, पण पोलिसांबद्दल मात्र लोकांचं मत चांगलं नाही. बलात्कार होत आहेत, खून होत आहेत आणि आरोपी मोकाट फिरत आहेत. तर यावर गृह खात्याने काय भूमिका केली पाहिजे? आबांना तुम्ही काय सल्ला द्याल? मुळामध्ये आबा हे गृह खातं सांभाळण्यामध्ये अयशस्वी ठरले. गेले अनेक वर्ष पाहतो आहे आबांकडे गृह खातं आहे आणि यामध्ये आबांच्याच कालखंडामध्ये मुंबईची 26/11ची घटना झाली, बॉम्बस्फोटची घटना घडली. या 10 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर महिलांवर अत्याचाराचं प्रमाण झाले, दरोडे, खून हे मोठ्या प्रमाणावर सुरूच आहे. याच्यावर नियंत्रण घालता आलं नाही. आबा नुसते घोषणा बहाद्दर आहे. घोषणा करायच्या पण अंमलबजावणी होत नाही, अशी आबांची आज जागतिक अवस्था आहे. ज्यावेळेस आबांनी कारभार घेतला गृह खात्याचा, त्यावेळेस आबांनी घोषणा केली होती की या राज्यामध्ये चोऱ्या दरोडे आम्ही थांबवणार. अगदी काठीला सोनं लावून जरी कोणी फिरलं तरी त्याला त्या ठिकाणी सुरक्षितता दिली जाईल असं म्हटलं होतं. पण आता सोनं सोडा, या ठिकाणी तर माणसाचा जीव मुठीत घेऊनच जगावं लागतं. महिलांचे अत्याचार चालले, सावकारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट चालली. आबा म्हणाले की मी कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढेल जर सावकार मिळाला होता. काही यांच्यानं काही झालं नाही. दहशतवादी संघटना मोठ्या प्रमाणावर मूळ धरून आहे आणि लागोपाठ कुठे ना कुठे दहशतवादाचं एक सावट या राज्यावर सातत्यानं दिसत आहे. बिल्डरच्या हत्या होत आहे, खंडण्या मोठ्या प्रमाणावर घेतल्या जात आहे. खंडणीसाठी लहान मुलांच्या हत्या झाल्या, नागपूरला झाली, पुण्याला झाली, अगदी जळगावसारख्या तालुक्यामध्ये सुद्धा ती घटना घडली, नाशिकला घडली. लहान मुलांना खंडणीसाठी मारून टाकण्यात आलं. ते थांबवता आलेलं नाही आहे. मंत्रालयामध्ये जो मंत्रालयीन पातळीवर एक प्रकारचा दरारा गृह खात्याचा असतो, सर्व राज्यभर तो दरारा राहिलेला नाही. अधिकाऱ्यांमध्ये गृह खात्यामध्ये समन्वय राहिलेला नाही. एकमेकावर कुरघोडीचं वातावरण आहे. अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी अतिरिक्त कारभार होतो आहे किंवा आपसामधल्या राजकारणामुळे आत्महत्या केल्याचे उदाहरण आहे. अगदी अलीकडे ॲडिशनल DG 6 आहे, हे आज दवाखान्यामध्ये सिरियस अवस्थेमध्ये आहे. म्हणजे संतापामध्ये त्यांनी पोलीस खात्यामधला गैरव्यवहार त्यांनी काढला आणि त्याला प्रतिसाद गृह खात्याकडनं दिला गेला नाही, म्हणून त्यांनी जाळून घेतल्याची आज सांगितलं जातं. म्हणजे त्यांनी तक्रारी करायच्या, स्वतः पोलिसांनी अहवाल सादर करायचे, त्याच्यावर कारवाई व्हायची नाही. एकंदरीमध्ये
आर पाटील आल्यानंतर गृह खात्यामध्ये भ्रष्टाचार वाढला. कुणाचंच कुणावर नियंत्रण राहिलेलं नाही आहे. मोठ्या प्रमाणावर महिलांवर जसे अत्याचार होत आहे तसे सर्वसामान्य माणूस आज या राज्यामध्ये सुरक्षित नाही आहे. एक असुरक्षेचं वातावरण या राज्यामध्ये दिसतं आहे आणि ह्यामध्ये महाराष्ट्रात भरडला जातो आहे. तुम्ही अनेकदा विधानसभेत चर्चा गाजवता, त्यासारखे तुमच्याबरोबर अनेक आमदारही असतात. तुम्हाला त्यातलं त्यात कोणता एक आमदार असे किंवा किती आमदार असतील जे तुम्हाला वाटतात की खरोखरच अभ्यासू आहेत, किंवा तुम्हाला आवडणारे आमदार कोणते तुमच्या पक्षातले? नाही, साधारण कसं आहे की आता मलाही 25 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत कामकाज करत असताना झालं आहे. आमदार सातत्यानं आपली भूमिका त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतातच आणि वेगवेगळे आमदार वेगवेगळ्या विषयावर बोलत असताना काही आमदार अभ्यासू वृत्तीने एखादा विषय घेऊन तो तडीस नेण्याचा प्रयत्न करत असतात. प्रत्येकाला साऱ्या विषयांवर बोलता येणं शक्य नसलं तरी काही विषयाच्या संदर्भामध्ये प्रभावीपणे त्या ठिकाणी विषय मांडण्याचं अनेक आमदार काम करत आहेत. त्यामुळे हा आमदार का तो आमदार असं आज म्हणता येणार नाही, पण आज आमदारांचे मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी मला असं दिसतं आहे की ते चांगल्या रीतीनं बाजू मांडतात, विषय मांडतात आणि त्यांची उपस्थिती बऱ्यापैकी असते. सर, सतत एवढी राजकीय दगदग असते, कटकट असते, तुम्ही विरंगुळासाठी काय करता? म्हणजे हे सगळे टेन्शन्स घालवण्यासाठी काहीतरी तर तुम्हाला एक मनोरंजन असेल, तर तुम्ही एखादा सिनेमा बघत असाल किंवा एखादी गाण्यांचा कार्यक्रम बघत असाल, जरा आमच्या दर्शकांना सांगा. नाही, मुळामध्ये दगदग असते, कटकट असते, टेन्शन असतं, हे साऱ्या गोष्टी आहे. आणि जसं सरकारच्या मुख्यमंत्र्यांवर एका प्रकारचा दबाव असतो, टेन्शन असतं, तर विरोधी पक्ष नेत्यावरही त्याप्रमाणे माणसाचा एक जबाब असतो. आणि साधारणतः आज अशी स्थिती आहे, सरकारकडून समस्यांचं नोंद घेतली जात नाही किंवा त्या सुटल्या जात नाही, पण साधारण जनतेची अपेक्षा अशी आहे की विरोधी पक्षाकडनं तरी माझ्या प्रश्नाला वाचा फुटली पाहिजे किंवा त्याला न्याय मिळाला पाहिजे. एखाद्या वेळेस न्याय मिळाला नाही तरी ते प्रभावाने पण मांडलं तर सर्वसामान्य माणसाला त्याच्यामध्ये समाधान आहे. त्यामुळे सातत्यानं सर्वच विषयांच्या संदर्भामध्ये अभ्यास करून त्याची मांडणी करणं किंवा तडीस नेणं किंवा त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करणं, यासाठी सातत्यानं आम्ही एंगेज असतो. परंतु यामधूनही, या टेन्शनमधूनही बाहेर पडायचं असेल तर मित्रमंडळी असतात, गप्पा गोष्टी करता करता सहज रीतीनं आपण आपलं मन हलकं करू शकतो. अनेकदा जुन्या सिनेमातले गाणे वगैरे ऐकण्याची मला आवड आहे. त्यामुळे कधी कधी 4 लोक बसलेत किंवा एकटा असलो तरी असे टी व्हीवर वगैरे जुना सिनेमा लागला तर आवडीनं मी पाहत असतो. पण बहुतांशी मतदारसंघाकडे किंवा अन्य लोकांकडे संपर्कामध्ये राहिल्यानंतर हे टेन्शन बऱ्यापैकी कमी होत असतं. आणि सातत्याने येणारे जाणारे जे लोक असतात त्याच्यामध्ये हसत खेळत राहिले, विषय सोडवत राहिले तर टेन्शन बऱ्यापैकी याच्यातनं कमी होतं आणि त्याचा प्रयत्न आपण करतो. सर, प्रत्येक पक्षात एक प्लस पॉईंट असतो, एक मायनस पॉईंट असतो. तुम्हाला कोणत्या गोष्टी खटकतात की भाजपमध्ये जर ह्या गोष्टी जर घडल्या तर आपण निश्चितच सरकारामध्ये येऊ शकतो? तर काही मायनस पॉईंट्स आम्हाला याबद्दल सांगा आणि त्याच्यावर काय उपाय असू शकतो? नाही, भारतीय जनता पार्टीने सातत्यानेच हा प्रयत्न केला की आपल्यामधून जे काही आहे ते सत्तेपर्यंत जाण्यास, कोणताही राजकीय पक्ष असला तर त्याची अंतिम इच्छा सत्तेपर्यंत जावं हीच असते. स्वबळावर उभं राहणं किंवा स्वतःचाच पक्ष अधिक मजबूत करून पुढच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीचा विस्तार सर्व महाराष्ट्रभर करून स्वतःच्या बळावर एक सरकार आणणं ही एक आपली इच्छा प्रत्येक पक्षाची ती लपून राहिलेली नसते. परंतु आज भारतीय जनता पार्टी अनेक क्षेत्रापर्यंत अजून पोहोचू शकलेली नाही आहे. कार्यकर्ता म्हणून जर मी विचार केला तर काही पॉकेट्समध्ये मोठ्या प्रमाणावर आमचा प्रभाव आहे, त्या ठिकाणी जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. मला प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्र वगैरे हा भाग जो आहे की त्या ठिकाणी अजूनही भारतीय जनता पार्टीला विस्तार करण्याला वाव आहे, त्या ठिकाणी आमचा प्रयत्न आहे. परंतु फार पूर्वीपासून सहकार क्षेत्र काँग्रेसच्या ताब्यामध्ये आहे किंवा अन्य क्षेत्र त्यांच्या ताब्यात आहे. सरकार त्यांच्याच हातामध्ये आत्ता इतके वर्ष राहिले आणि त्याचा त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वापर त्या ठिकाणी केलेला असल्यामुळे अजूनही आम्हाला त्या ठिकाणी अडथळ्याची शर्यत पार पाडावी लागते. पण भारतीय जनता पार्टी एक शिस्तबद्ध संघटना आहे. यामधल्या काही गोष्टी आम्हाला अजूनही त्या, कसं आहे की एखादा पक्ष विस्तारासाठी वाढण्यासाठी काही पक्ष वेगवेगळ्या विषयांचा आधार घेत असतात, मग त्याच्यामध्ये नैतिकता अनैतिकतेची चाळ नसते. परंतु आम्ही साधारणतः हे सूत्र ठरवलेलं आहे की निव्वळ पक्षाचा विस्तार करण्यापेक्षा
पक्ष विस्तार करत असताना आपले ध्येय, आपले धोरणं आणि आपले तत्त्व हे जोपासले गेले पाहिजे. आणि त्यामुळे उशीर लागला तरी चालेल, परंतु चांगल्या माध्यमातूनच भारतीय जनता पार्टी पोहोचली पाहिजे आणि चांगल्याच लोकांना बरोबर घेता आलं पाहिजे. मोठ्या प्रमाणावर गुंड प्रवृत्तीचे लोक आहे किंवा अन्य जे देशासाठी घातक अशा स्वरूपाचं एखाद दुसरं काम करणाऱ्या प्रवृत्ती आहे, ह्या बाजूला ठेवून आपल्याला या देशहितासाठी काम करणाऱ्या लोकांना जवळ करण्याची भूमिका आम्ही सातत्याने घेतली आणि त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे. मला हे मान्य आहे की अजून काही क्षेत्रापर्यंत आम्ही जाऊ शकलेलो नाही. आमचा हा प्रयत्न राहील की त्या क्षेत्रापर्यंत आम्ही पोहोचतो आहोत. विविध क्षेत्र आहेत, कामगारांचे काही क्षेत्र आहेत की ज्या ठिकाणी आमचा प्रभाव अजून कमी आहे. काही भाग असा आहे की जिथं भारतीय जनता पार्टी फार कमी आहे, परंतु निव्वळ भारतीय जनता पार्टी नाही, तर भारतीय जनता पार्टीच्या ज्या संघटना आहेत, मग कधी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून असो, त्या ठिकाणी कधी भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून असो, महिला आघाडीच्या माध्यमातून असतो, दलित आघाडी किंवा मायनॉरिटीची आमची ज्या आघाडीच्या माध्यमातून असो, त्या ठिकाणी काम वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याला बऱ्यापैकी यश येत आहे. सर, शेवटचा प्रश्न मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांबद्दल. सगळे म्हणतात ते अकार्यक्षम आहेत, पण तुम्हाला नाही वाटत का ते आल्यामुळे खूपशा गोष्टींना चाप बसली आहे किंवा यांनी राष्ट्रवादीची जी सुरुवात होती त्यांची ती त्यांना थोडंसं लगाम लावण्यास त्यांना यश आलेलं आहे? हे बघा, मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीत लगाम घालावं का भाजपला मागे पाळावं यामध्ये त्यांचं जर स्वारस्य असेल, तर त्यापेक्षा मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी या राज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य दिलं पाहिजे. हे बघा, अंतर्गत राजकारणाचा भाग त्यांचा असल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीला आवर घालला असेल किंवा अन्य गोष्टी केल्या असतील, पण मला ॲज ए मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळेस मी पाहतो, तर मुख्यमंत्र्यांविषयीचा विषय असा आहे की अनेक प्रश्न अजून प्रलंबित आणि निर्णय घेतले गेले पाहिजे. कोणता निर्णय घ्यायचा आहे तर तो तातडीनं झाला पाहिजे. या सरनो तुम्हाला त्या ठिकाणी असं वाटत असेल की हा निर्णय आपल्याला अमान्य आहे किंवा तो राज्याच्या हिताचा नाही किंवा तुमच्या पक्षाच्या हिताचा नाही, तुम्ही नका घेऊ तो, परंतु जो काही आवश्यक आहे, घेणं गरजेचं आहे, तो तर तातडीने घेऊन मोकळे तरी व्हा. जे चांगले निर्णय आहेत तेथेही 4-6, 6-6 महिने माननीय मुख्यमंत्र्यांकडे प्रलंबित राहतात. सरकारच्या माध्यमातून एक वेळ काढूपणा काही गोष्टींच्या बाबत घातक ठरू शकतो. अनेक विषय असतात जे राजकारणाच्या पलीकडे असतात, त्याचे तरी निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावे अशी माझी अपेक्षा आहे. या ठिकाणी अनेक नियुक्त्या आहेत, अनेक नेमणूक आहे. या 4-4 वर्षामध्ये झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या कालखंडात 2.5-3 वर्ष होत आहे, त्यांच्यामध्ये या नेमणुका झाल्याने राज्यामधल्या माहिती आयुक्तांचे पद रिक्त आहे. ही तर काही राजकीय विषय नाही आहे. महिला आयोगाचं पद रिक्त आहे, हा काही राजकीय विषय नाही आहे. अगदी अलीकडे जो ह्युमन राईट्स कमिशनच्या संदर्भामधला विषय आहे, 2.5 वर्ष ह्या जागा रिक्त होत्या, आत्ता भरल्यात, तर 2-2 वर्ष ह्या जागा न भरणं हे काही फार चांगलं लक्षण असं नाही. ह्याच्यामध्ये कोणता राजकारणाचा भाग नाही आहे. जे काही तुम्हाला योग्य वाटत असेल त्याच्या नियुक्त्या करा, पण 2-2 वर्ष कामकाज ठप्प होणं, अनेक महामंडळांच्या नियुक्त्या न होणं, जो कोणी करायचा असेल तुमचा करा, त्यांचा करा, ह्यांचा करा का नका करू, पण त्याचं कामकाज चाललं पाहिजे ही तर काळजी तुम्ही घेतली पाहिजे की नाही. प्रशासनाला वेग आणणं, प्रशासनावर मांड असणं आणि त्यामुळे किमान 7 दिवसामध्ये फाईल्स निकाली काढणं आणि त्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न होणं. तुम्ही जर स्वतःजवळ फाईल 7-7 महिने ठेवायला लागले तर खाली प्रशासन कसं चालले. एकंदरीत ह्या गोष्टींना वेग आणण्याची आवश्यकता आहे. सरकार चाललेलं आहे, याच्यात दुमत नाही आहे, ते चालतही राहणार आहे, परंतु कोणत्या वेगानं चाललं आहे, कोणत्या गतीनं चाललं आहे काही अर्थ आहे की नाही. मागचे मुख्यमंत्री झाले असतील, कधी चुकले असतील, कधी त्यांनी हे केलं असं, पण निर्णय घेतला. आणि माझे मुख्यमंत्र्यांना हीच विनंती आहे, जे काही योग्य असेल तो निर्णय घ्या, अयोग्य असेल तो नका घेऊ, पण निर्णय लवकर घ्या जो काही घ्यायचा असेल. फाईलच्या फाईल साचत राहणं आणि त्या संदर्भामध्ये शेवटी माननीय शरद पवार साहेबांना कॉमेंट्स करावे लागणं की लकवा झाला आहे की काय, ही गोष्ट फार राज्याच्या दृष्टीने हिताची नाही आहे. आणि त्यामुळे प्रशासनावर आज माननीय मुख्यमंत्रीची मान राहिलेली नाही आहे. मुख्यमंत्री स्वतःची प्रतिमा जपण्यामध्ये जात आहे की मी किती चांगला आहे, मी किती स्वच्छ आहे, हे जपण्यासाठी ते प्रयत्न करत आहे. आनंद आहे मला की तो त्यांनी जपावा, परंतु त्याबरोबरीला राज्यामधला खालचा अधिकारी, राज्यामधला राजकारणी, तुमच्या मंत्रिमंडळाला सहकारी तेवढे स्वच्छ आहे का,
तेवढेच प्रशासनामध्ये चांगलं काम करताय काय? मुख्यमंत्र्यांच्या समोर राजरोसपणे जर या तिजोरीवर दरोडे घातले जात असतील आणि मुख्यमंत्री उघड्या डोळ्यानं पाहत असतील तर या मुख्यमंत्र्यांना चांगलं म्हणावं का वाईट म्हणावं हे तर आता निर्णयच ठरवण्याची आवश्यकता आहे. दररोज कुठे ना कुठे भ्रष्टाचाराचे प्रकरणे निघत आहे, दररोज कुठे ना कुठे गृह खात्याचे वाभाडे निघत आहे आणि मुख्यमंत्री काहीच करू शकत नाही. एवढा अगतिक मुख्यमंत्री या राज्यामध्ये कधी मी पाहिला नाही. त्याने हस्तक्षेप करायला पाहिजे, त्यांच्या मंत्र्यांना त्याचा धाक असला पाहिजे, प्रशासनावर मुख्यमंत्र्याचा वचक असला पाहिजे. हा तसा वचक वगैरे नाही. मी चांगला आहे, माझं चारित्र्य चांगलं आहे, मी स्वच्छ काम करतो आहे आणि तीच प्रतिमा माझी राहील या दृष्टिकोनातनं प्रयत्न करताय, त्यांच्यापुरतं चांगलं आहे. पण राज्याचं काय? आज राज्यामध्ये अशा स्वरूपाची दुरावस्था, एवढं राज्य कर्जबाजारी, 2,80,000 कोटी रुपयाचं कर्ज या राज्यावर आहे, एवढा कर्जाचा डोंगर या राज्यावर आहे, रस्त्यांची दुरावस्था झाली आहे, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही. ही अवस्था कधी या राज्यामध्ये नव्हती. महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य म्हटलं जातं, पण हे एवढं अप्रगत झालं. याचं कमी अधिक प्रमाणामध्ये श्रेय तर माननीय मुख्यमंत्र्यांना घ्यावंच लागणार आहे. सर, तुम्ही आज आम्हाला एवढा वेळ दिलात त्याबद्दल तुमचे आभार. हे होते आमचे विशेष सत्र. पाहत राहा मुंबई 24. नमस्कार.